नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी एन टी म्हात्रे सर। आज आपल्याला या ठिकाणी दिलेला जो ब्लॉक आहे त्या ब्लॉकचा फ्रंट व्ह्यू, टॉप व्ह्यू, लेफ्ट हँड साइड व्ह्यू, थर्ड अँगल प्रोजेक्शन सिस्टीम मध्ये कशा पद्धतीने काढतात ते या ठिकाणी आपल्याला पाहायचं आहे। काय काय ड्रॉ करायचं आहे तर फ्रंट व्ह्यू म्हणजे समोरून बघून काढलेला देखावा, मग टॉप व्ह्यू म्हणजे वरून बघून काढलेला देखावा, लेफ्ट हँड साइड व्ह्यू म्हणजे कोणत्याही ऑब्जेक्टला डाव्या बाजून बघून काढलेला देखावा। आणि कशामध्ये काढायचं आहे, कोणत्या सिस्टीम मध्ये तर थर्ड अँगल प्रोजेक्शन सिस्टीम। असे त्याचे तीन ऑर्थोग्राफिक व्ह्यूज आपल्याला या ठिकाणी ड्रॉ करायचे। आता बघा या ठिकाणी सगळ्यात पहिले ऑब्जेक्ट, हा जो ऑब्जेक्ट ही निरीक्षकाची दिशा आहे म्हणजे डायरेक्शन ऑफ ऑब्झर्वर फॉर इलेव्हेशन म्हणजेच फ्रंट व्ह्यू, म्हणजे ह्या साइडने फ्रंट व्ह्यू पाहायचा आहे, वरना टॉप व्ह्यू आणि इकडून लेफ्ट हँड साइड व्ह्यू, हे व्ह्यूज फक्त ड्रॉ करायचे। आता ऑब्जेक्टची लेंथ बघा, इथून इथपर्यंत डिस्टन्स दिलेलं आहे 60 मिलीमीटर, ते मी या ठिकाणी दिलंय L 60 मिलीमीटर। हाईट ऑफ द ऑब्जेक्ट म्हणजे ऑब्जेक्टची उंची जी आहे ती आहे 40 मिलीमीटर आणि विड्थ ऑफ ऑब्जेक्ट ही या ठिकाणी दिलेली आहे 40 मिलीमीटर। हाईट 40 मिलीमीटर, विड्थ 40 मिलीमीटर आणि लेंथ 60 मिलीमीटर। तर थर्ड अँगल प्रोजेक्शन सिस्टीम मध्ये आपल्याला ह्या ऑब्जेक्टचे तीन देखावे काढायचे। आता हा ऑब्जेक्ट जो आहे तो कसा आहे तो बघा, हा तुम्हाला मी दाखवतो या ठिकाणी। या साइडने तुम्ही बघताय फ्रंट व्ह्यू, या साइडने येणार टॉप व्ह्यू, थोडा ऑब्जेक्ट असा इन्क्लाइन करून दाखवतो। ह्या इथे आपण केलेला आहे पिंक कलर मध्ये किंवा रेड कलर मध्ये, इलेव्हेशन बघितला तर येलो कलर मध्ये, इथून फ्रंट व्ह्यू, इकडून टॉप व्ह्यू आणि या साइडने बघायचे आपल्याला लेफ्ट हँड साइड व्ह्यू। तर हा जो ऑब्जेक्ट आहे याचे आपल्याला जे तीन देखावे काढायचे आहेत किंवा तीन व्ह्यूज ड्रॉ करायचे, त्याकरता आता काय करायचंय बघा। सर्वात प्रथम ही जी आपली लाईन आहे या इथे, जे आपला जो टायटल ब्लॉक आहे इथून इथे ही लाईन आहे आणि हे जे पेज आहे या पेजच्या सेंटरला सर्वात प्रथम XY लाईन ड्रॉ करा। एक लाईन ड्रॉ करायची स्केलच्या साहाय्याने, त्याकरता तुम्ही पट्टीचा वापर करा। ही अशी स्केल घ्यायची, एक हॉरिझॉन्टल लाईन ड्रॉ केली, हॉरिझॉन्टल म्हणजे आडवी रेषा, त्यानंतर एक डॉट मार्क करा त्या लाईनवर। पेजच्या सेंटरला घेतलं तरी काही हरकत नाही, मी जरी साईडला घेतला असतं कारण माझ्या ह्या साईडला हा ऑब्जेक्ट आहे, तुम्ही डायरेक्ट पेजच्या सेंटरला पहिले XY लाईन या ठिकाणी ड्रॉ करायची। त्यानंतर एक डॉट मार्क करून त्या ठिकाणी ठेवायचं आहे प्रोटेक्टर म्हणजे कोनमापक, हे असं ठेवायचं। इथून 90 डिग्रीचा पॉईंट प्लॉट करा, म्हणजे हा जो डॉट मार्क केला होता इथे हा जो पॉईंट आहे हा पॉईंट ठेवून इथून 90 डिग्रीचा पॉईंट प्लॉट करून ही जी हॉरिझॉन्टल लाईन आहे त्या हॉरिझॉन्टल लाईन आडव्या रेषेला एक उभी रेषा सेट स्क्वेअरच्या साहाय्याने ड्रॉ करा। या लाईनला मी नाव दिलं XY, याला नाव दिलेलं आहे X1Y1, म्हणजे एक आडवी रेषा काढली, एक उभी रेषा। या दोन रेषा काढल्यानंतर या पॉईंट पासून डाव्या बाजूला डिस्टन्स सोडा 10 मिलीमीटर, उजव्या बाजूला सोडा 10, या पॉईंट पासून वरच्या बाजूला 10 मिलीमीटर आणि खालच्या बाजूला 10 मिलीमीटर, 10 10 10 आणि 10, 10 मिलीमीटर 10 मिलीमीटर 10 मिलीमीटर 10 मिलीमीटर। आता आपल्याला या पॉईंट मधून आडवी लाईन ड्रॉ करायची आहे, इथून एक आडवी फेंट लाईन ड्रॉ करायची, हॉरिझॉन्टल फेंट लाईन। मग आता कशी काढणार आपण, इथं सेट स्क्वेअरचा वापर तुम्ही करू शकता किंवा डायरेक्ट या इथे स्केल ठेवायची। हे इथे किती डिस्टन्स घेतलंय आपण 10 मिलीमीटर, इथून इथे किती घ्यायचं 10 मिलीमीटर, कुठेही घ्या, इथे घ्या इथे घ्या इथे घ्या। या हॉरिझॉन्टल लाईन पासून 10 मिलीमीटर डिस्टन्सवर एक पॉईंट प्लॉट करा, वरच्या बाजूला पण 10 मिलीमीटर डिस्टन्सवर एक पॉईंट प्लॉट करा। आता हा एक पॉईंट आला, हा एक पॉईंट आला, हे दोन पॉईंट ऑलरेडी आहेत, हे दोन पॉईंट धरून एक हॉरिझॉन्टल लाईन ड्रॉ करा, इथून एक हॉरिझॉन्टल म्हणजे आडवी रेषा ड्रॉ करायची। त्याचप्रमाणे या पॉईंट पासून डाव्या बाजूला तुम्ही डिस्टन्स मार्क करा 10 मिलीमीटर, ही आडवी लाईन काढली ना त्याच्यावर घ्या 10, उजवीकडे घ्या 10। आता हा पॉईंट मिळाला, हा पॉईंट मिळाला, हा पॉईंट मिळाला, हा पॉईंट मिळाला, टोटल डिस्टन्स किती आहे तर 10 मिलीमीटर। मग तिथून स्केलच्या साहाय्याने व्हर्टिकल लाईन या ठिकाणी आपल्याला ड्रॉ करायची। आता कुठला दिलाय तर थर्ड अँगल प्रोजेक्शन सिस्टीम। आता थर्ड अँगल प्रोजेक्शन सिस्टीम मध्ये टॉप व्ह्यू जो आहे तो XY रेषेच्या वरच्या बाजूला ड्रॉ करतात, फ्रंट व्ह्यू जो आहे तो XY रेषेच्या खालच्या बाजूला ड्रॉ करतात। म्हणजे टॉप व्ह्यू वर TV आणि हा FV हा खाली, आणि लेफ्ट हँड साइड व्ह्यू हा X1Y1 जी लाईन आहे आणि हा जो फ्रंट व्ह्यू आहे या फ्रंट व्ह्यूच्या डाव्या
बाजूला काढतो, म्हणजे इथे येणारे आपण लेफ्ट हँड साईड. आता आपण काय केलं बघा, आपण एक्स वाय काढली, मग एक्स वाय काढली, मग 2 आडव्या रेषा काढल्या 10-10 मिलीमीटरवर, मग 2 उभ्या रेषा काढल्या. आता या ठिकाणी ऑब्जेक्टची लेंथ किती आहे तर 60 मिलीमीटर. मग आता फ्रंट व्ह्यू कुठे येणार आहे, या इथे मी ऑलरेडी लिहून ठेवलेले आहे. या इथे येणार फ्रंट व्ह्यू. हा डॉट हे 10 मिलीमीटर, ही लाईन ह्या इथून इथपर्यंत डिस्टन्स घ्यायचं आहे इक्वल टू हाईट ऑफ ऑब्जेक्ट इज 40 मिलीमीटर. मग इथून इथपर्यंत 40 मिलीमीटर मार्क करा. हे X1 Y1 आहे का, हे डिस्टन्स 10 मिलीमीटर, हे घेतलं मी 40 मिलीमीटर. ही लाईन ड्रॉ केली फेंट. त्यानंतर इथून इथपर्यंत आपल्याला डिस्टन्स घ्यायचं इक्वल टू लेंथ किती आहे 60. ही लाईन ड्रॉ करा आडवी. ह्या ज्या आडव्या रेषा आहेत त्या XY ला समांतर आहेत, उभ्या रेषा ज्या आहेत त्या X1 Y1 ला समांतर. मग इथून एक लाईन ड्रॉ केली, इथून इथपर्यंत डिस्टन्स घेतलं 60 मिलीमीटर. इथून पण लाईन आहे ऑलरेडी, इथून इथपर्यंत डिस्टन्स घ्या 60 मिलीमीटर. म्हणजे हा 40 मिलीमीटर आणि 60 मिलीमीटरचा रेक्टँगल मी या ठिकाणी ड्रॉ केलेला आहे फॉर फ्रंट व्ह्यू, म्हणजे फ्रंट व्ह्यू साठी केलेला आहे. आता ह्याच्यामध्ये आपल्याला फ्रंट व्ह्यू ड्रॉ करायचा, तर नंतर करू. सर्वात प्रथम टॉप व्ह्यू साठी सुद्धा आपण या ठिकाणी रेक्टँगल ड्रॉ करू. हा आपला मेन पॉईंट होता. इथून लाईन हे 10 मिलीमीटर आहे. 10 मिलीमीटरच्या वरच्या बाजूला इथे डिस्टन्स मार्क करायचं आहे 40. ही झाली त्याची विड्थ. वरना बघत असताना काय दिसणार आहे आपल्याला 40 मिलीमीटर विड्थ. आता तुम्ही ड्रॉ करताना विचार करा, हे डिस्टन्स घ्यायचं आहे 40 मिलीमीटर आणि मग ह्या इथूनच डायरेक्ट लाईन ड्रॉ करा अशी सरळ. ही लाईन ड्रॉ केली. हे डिस्टन्स आहे 60 मिलीमीटर. इथून इथे घ्या 40 मिलीमीटर, म्हणजे परत झाला 60, 40, 60 आणि 40 मिलीमीटरचा एक फेंट रेक्टँगल या ठिकाणी आपल्याला ड्रॉ करायचा आहे. इथे येणार फ्रंट व्ह्यू, ह्या इथे येणार टॉप व्ह्यू आणि ह्या इथे येणार लेफ्ट हँड साईड. आता ह्या साईडने बघताना काय दिसतंय, हाईट विड्थ तुम्हाला कुठे आहे, हे डिस्टन्स आहे 40 मिलीमीटर, हे डिस्टन्स 40, म्हणजे 40 बाय 40चा आपल्याला चौरस या ठिकाणी ड्रॉ करायचं, म्हणजे स्क्वेअर. मग आता ह्या इथनं एक प्रोजेक्शन घेतलं असं, इथून एक लाईन प्रोजेक्शन म्हणजे सरळ लाईन ड्रॉ करायची स्केलच्या सहाय्याने. ही लाईन ड्रॉ केली, ही लाईन ड्रॉ केली. हे आपलं 10 मिलीमीटर इम्पॉर्टंट आहे का, हे 10 डिस्टन्स. आता हे इथून इथे 10 आणि मग हे डिस्टन्स आहे 40, हे इथून इथे डिस्टन्स 10, हे आहे 40, म्हणजे हा झाला 40 मिलीमीटर बाय 40 मिलीमीटरचा स्क्वेअर. हा 60 बाय 40चा रेक्टँगल, हा 60 बाय 40चा रेक्टँगल आणि इथं 40 बाय 40चा स्क्वेअर. इथं फ्रंट व्ह्यू, या ठिकाणी टॉप व्ह्यू आणि या ठिकाणी लेफ्ट हँड साईड. आता आपल्याला या ठिकाणी फ्रंट व्ह्यू ड्रॉ करायला स्टार्ट करायचं. आता ऑब्जेक्ट बघा, ह्या इकडे तुम्ही बघताय, तुम्हाला ही लाईन दिसणार, ही लाईन दिसणार, ही लाईन दिसणार, ही लाईन दिसणार. हा एल टाईप प्लेन आणि हा ह्या साईडला जो प्लेन आहे तो दिसणार आहे. मग ह्या लाईन्स आता कशा पद्धतीने ड्रॉ करतात ते आपण या ठिकाणी बघू. ही निरीक्षकाची दिशा, ही लाईन आपल्याला दिसते 60 मिलीमीटर, ही 40 मिलीमीटर. मग आता 60 मिलीमीटर मला कुठे घ्यावं लागेल, ह्या इथं फ्रंट ड्रॉ करतोय. हा जो व्हाईट कलर मध्ये काढला आहे हा झाला रेक्टँगल 60 बाय 40चा. ही पहिले एक लाईन ड्रॉ केली 60 मिलीमीटर, दुसरी लाईन काढली 40 मिलीमीटर, म्हणजे ही लाईन. त्यानंतर हे डिस्टन्स इथे कुठे दिलंय का, ह्या इथे दिलेलं आहे 20 मिलीमीटर. ह्या पॉईंट पासून 20 मिलीमीटर 20 मिलीमीटर किंवा 2 सेंटीमीटर डिस्टन्स घ्या. ही लाईन ड्रॉ केली. इथून व्हर्टिकली डाऊन म्हणजे सरळ लाईन, व्हर्टिकल डाऊन म्हणजे वरना खाली. हे किती आहे डिस्टन्स 30 मिलीमीटर 30 मिलीमीटर म्हणजे 3 सेंटीमीटर. ही लाईन ड्रॉ केली. त्यानंतर इथून हे असं आलं लेफ्टला, हा प्लेन ए मी या ठिकाणी ड्रॉ करतोय. आता हे टोटल डिस्टन्स आहे 60, हे गेलं 20 आणि इथून इथे डिस्टन्स राहिलेलं आहे 40, म्हणजे हा इथून इथपर्यंत आला आहे 40 मिलीमीटर आणि मग 10 मिलीमीटर. म्हणजे प्लेन ए ह्या ठिकाणी माझा कंप्लीट झाला. एवढ्या लाईन्स आपल्याला या ठिकाणी दिसत आहेत. आता ह्या साईडने तुम्ही बघताय, हा प्लेन बी मला ड्रॉ करायचा आहे फ्रंट व्ह्यू मध्ये. हे डिस्टन्स किती आहे, तर टोटल हाईट आहे 40 मिलीमीटर, त्याचा 10 मिलीमीटर मायनस झालं म्हणजे हे झालं 30 मिलीमीटर. हे 30 मिलीमीटर झाल्यावर इथून राईट साईड आहे डिस्टन्स किती आहे, ह्या ठिकाणी दिलेलं आहे 40 मिलीमीटर. म्हणजे 30, 40, 30 आणि 40चा प्लेन बी मला या ठिकाणी ड्रॉ करायचा आहे. मग इथून सरळ एक लाईन ड्रॉ करा, त्या ऑटोमॅटिक तुमचे 30 मिलीमीटर येणारच आहे आणि हे येणार आहे 40 मिलीमीटर. झाला प्लेन बी. ए झाला प्लेन,
बी प्लेन झाला. हा झाला फ्रंट व्ह्यू किंवा इलेव्हेशन. फ्रंट व्ह्यू म्हणजेच इलेव्हेशन ऑफ दी ऑब्जेक्ट. आता ह्याला मला डायमेन्शनिंग करायचे. मग ह्या लाईनला जर एक लाईन ड्रॉ करा, इथून एक लाईन ड्रॉ करा, ह्या इथून एक लाईन ड्रॉ करा. एक हॉरिझॉन्टल लाईन, हे डिस्टन्स आहे 7 मिलीमीटर, 7 मिलीमीटर. हे डिस्टन्स आहे 7 मिलीमीटर. ह्या इथे एक ॲरो, ह्या इथे एक ॲरो, ही पण लाईन अशी ड्रॉ करायची. ॲरो पॉइंटेड काढा 1:3 मध्ये आणि वरच्या बाजूला डायमेन्शन टाका. हे डिस्टन्स आहे 40 मिलीमीटर, हे डिस्टन्स आहे 20 मिलीमीटर. हे 20 आणि हे 40. नंतर इथे एक ॲरो, ही लाईन मध्ये ऑब्स्ट्रक्ट करते म्हणजे त्रास देते आपण, म्हणून फोडून टाकतो खोडरबर घेऊन. ह्या इथे एक ॲरो, वरच्या बाजूला डिस्टन्स टाका 60 मिलीमीटर. म्हणजे टोटल लेंथ कव्हर झाली. आता मला हाईट कव्हर करायची आहे. हे डिस्टन्स आहे 10 आणि हे डिस्टन्स आहे 30. मग इथून परत 7 मिलीमीटर किंवा 5 मिलीमीटर डिस्टन्सवर लाईन काढा. ॲरो, छोटे छोटे ॲरो काढा पॉइंटेड. हे डिस्टन्स आहे 10. डायमेन्शनिंग कसं केलंय बघा, हे 30 आणि टोटल हाईट ऑफ द ऑब्जेक्ट इज 40 मिलीमीटर. एक्सटेंशन लाईन, वर्टिकल डायमेन्शन लाईन, ॲरोज टचिंग टू डायमेन्शन लाईन आणि ह्याच्या डाव्या बाजूला माप टाका 40. आणि मग टायटल आहे व्यवस्थित लेटरिंग मध्ये फ्रंट. हा झाला ऑब्जेक्टचा फ्रंट. आता आपल्याला ऑब्जेक्टचा टॉप व्ह्यू ड्रॉ करायचा आहे. इथलं एक लाईन ड्रॉ केलेलीच आहे आपण, इथून एक लाईन ड्रॉ करा आणि इथून एक लाईन ड्रॉ करा. आणि हा जो 40/60 मध्ये टॉप मध्ये काय दिसणार आहे, हे जे रेड कलर मध्ये काढलेलं आहे हा पार्ट. म्हणजे ह्या इथं मला एल टाईप पार्ट दिसतोय आणि ह्या इथे हा रेक्टँगल. बघा या ठिकाणी हा असा फ्रंट व्ह्यू होता. आता ह्याला मी थोडा टिल्ट करतो किंवा इन्क्लाइन करतो, मला काही नाही करता. टॉप व्ह्यू मध्ये हा सगळा भाग दिसणार आहे आणि हा भाग दिसणार आहे. आता हा भाग ड्रॉ करण्याकरता सुरुवात कुठं करायची आहे, तर वरला बघतोय मी. ही लाईन मला दिसते. हे डिस्टन्स किती आहे, 60 मिलीमीटर. वरच्या बाजूला पहिले एक लाईन डार्क ड्रॉ करून घेतो. डार्क ड्रॉ करा म्हणजे असं 3-4 वेळा करू नका, सिंगल स्ट्रोक लाईन. या कॉर्नरला आलो, इथून इथे हे डिस्टन्स किती आहे, 40 मिलीमीटर, 40. इथून लेफ्टला गेलो, हे डिस्टन्स किती आहे 20, हा 20. इथून हे डिस्टन्स किती आहे, हे 10 आणि हे 30 आहे. म्हणजे हे डिस्टन्स 30 आणि इथे गॅप आहे ती 10 मिलीमीटर आहे. मग इथून इथे वरती सरळ जा 30. सगळ्या स्केलनी लाईन ड्रॉ करायचं असेल स्क्वेअरनी आणि मग हा पॉईंट मधनं अशी लाईन झाला. हा कुठला झाला, ए आणि बी प्लेन. ए आणि बी प्लेन हा मी फ्रंट व्ह्यू मध्ये काढला होता. आता टॉप व्ह्यू मध्ये मला सी आणि डी, तुम्ही पहिले डी काढला. मग ह्या प्लेनला मी नाव देतो आता डी. वरना पाहताय तुम्ही. आता डी प्लेन झाला. डी प्लेन झाल्यानंतर सी प्लेन काढायचं. याची साईज काय बघा, हे डिस्टन्स दिलेलं आहे 30, हे 30. इथून इथे हे डिस्टन्स किती आहे बघा, इथे 40. म्हणजे 30/40. 2 लाईन फक्त ड्रॉ करायचे का, त्या वरून दिसत आहेत. म्हणजे 30 आणि हे ह्या इथून इथपर्यंत डिस्टन्स झालं 40 मिलीमीटर. हा कुठला प्लेन झाला, आता प्लेन सी. हा झाला ऑब्जेक्टचा टॉप व्ह्यू, म्हणजेच वरून बघून काढलेला ऑब्जेक्ट. म्हणजेच तो जो काही ब्लॉक केलेला आहे त्याला वरून बघून जो देखावा काढतोय तो आपण या ठिकाणी ड्रॉ करतोय. आता आपल्याला ह्याला माप द्यायचे. आता लेंथ या ठिकाणी आपण कव्हर केले, फक्त विड्थ द्यायची आहे. इथून एक एक्सटेन्शन लाईन, इथून एक एक्सटेन्शन लाईन, इथून एक एक्सटेन्शन लाईन, एक व्हर्टिकल लाईन, ॲरोज. ॲरो बघा काय छोटे छोटे काढतोय ते. इथे डिस्टन्स आहे 10 आणि ह्या ठिकाणी येणार आहे 30. आणि टोटल डिस्टन्स किती आहे, इथून एक्सटेन्शन लाईन, इथून एक्सटेन्शन लाईन, इथे एक ॲरो, इथे एक ॲरो. ही लाईन थोडीशी किंचित डार्क करा, इथे डार्क करा, जास्त डार्क झाली थोडी फेंट करतो. आणि याच्या लेफ्ट साईडला डायमेन्शन द्या 40 आणि वरती टायटल द्या टॉप व्ह्यू. फ्रंट व्ह्यू झाला, टॉप व्ह्यू झाला. आता आपल्याला ड्रॉ करायचं लेफ्ट हँड साईड व्ह्यू. पुन्हा एकदा ऑब्जेक्ट बघा. आता लेफ्ट हँड म्हणजे ह्या साईड तुम्ही पाहणार तर थर्ड अँगल प्रोजेक्शन सिस्टीम मध्ये लेफ्ट हँड साईड व्ह्यू हा फ्रंट व्ह्यूच्या डाव्या बाजूला काढला जातो. ही सिस्टीम आहे. आता बघा या ठिकाणी थोडा मी याला फिरवतो, मग तुम्हाला काय दिसणार आहे, हा पार्ट दिसेल ब्ल्यू कलर मध्ये जो आहे तो, आणि हा पार्ट दिसेल. एक पाहून घ्या. हे 2 पार्ट आपल्याला या ठिकाणी ड्रॉ करायचे. आता लेफ्ट हँड काढताना समजा मी ह्या दिशेने बघतोय, मग पहिले मला काय दिसेल, ही एक लाईन, ही एक लाईन. हे डिस्टन्स किती आहे 40, 40. हे डिस्टन्स 10, 30,
30 आणि 10 म्हणजे हा एल टाईप जो पार्ट आहे तो एल टाईप पार्ट मला इथे ड्रॉ करायचा आहे. हा आपला व्हाईट कलर मध्ये जो मी काढलेला आहे स्क्वेअर त्याच्यामध्ये मला ड्रॉ करायला स्टार्ट करायचं आहे. ही जी व्हर्टिकल लाईन आहे किंवा उभी रेषा आहे ती इथे सिंगल स्ट्रोक मध्ये काढा. मी डार्क करतोय म्हणजे काय तुम्हाला कळायला हवं म्हणून. नंतर ही लाईन इथे येईल. हे 10 मिलीमीटर 30 10 कुठला प्लेन झाला? प्लेनचं नाव आहे ई. प्लेन म्हणजे पृष्ठभाग. आता इकडूनच बघतोय इथून गेलो आपण सरळ पुढे. हा एफ प्लेन. आता एफ प्लेनची साईज काय बघा 30 मिलीमीटर 30 मिलीमीटर. हे व्हर्टिकल 30 मिलीमीटर म्हणजे 30 30 30 आणि 30 30 बाय 30 चा स्क्वेअर या ठिकाणी येणार असा. हा कुठला झाला? प्लेन एफ. हा काय झाला? ऑब्जेक्टचा लेफ्ट हँड साइड जो थर्ड अँगल प्रोजेक्शन सिस्टीम मध्ये टॉप व्ह्यू हा एक्स रेषेच्या वर असतो, फ्रंट व्ह्यू एक्स रेषेच्या खाली असतो आणि लेफ्ट हँड साइड व्ह्यू हा फ्रंट व्ह्यूच्या डाव्या बाजूला असतो. आता ह्याला काय मापून देण्याची आपल्याला फारशी आवश्यकता नाही तरी पण आपण देऊया या ठिकाणी एक विड्थ. ही जी लाईन आहे हिलाच इथं पुढे एक्सटेंड करू. इथून एक्सटेन्शन लाईन या ठिकाणी एरो, या ठिकाणी एरो पॉइंटेड एरो काढा व्यवस्थित असे दिसेल असं. आणि ह्याच्या वरच्या बाजूला माप द्या 40 मिलीमीटर. 40 मिलीमीटर काय झाली त्याची विड्थ. आता या ठिकाणी परत हाईट द्यायची गरज नाही, ऑलरेडी आपण या ठिकाणी हाईट दिलेली आहे. तर अशा पद्धतीने आपण काय केलं का थर्ड अँगल प्रोजेक्शन सिस्टीम मध्ये जो दिलेला ऑब्जेक्ट आहे त्या ऑब्जेक्टचा फ्रंट व्ह्यू, टॉप व्ह्यू आणि लेफ्ट हँड साइड या ठिकाणी ड्रॉ केले. आणि मग त्यानंतर आपण ज्याप्रमाणे करतो तसंच पहिले नोट ऑल डायमेन्शन्स आर इन mm, स्केल 1:1 फुल स्केल, सिम्बॉल TAPS म्हणजे थर्ड अँगल प्रोजेक्शन सिस्टीम. आणि मग त्यानंतर हा सिम्बॉल काढायचा आहे. हा सिम्बॉल काढण्याकरता पहिले हॉरिझॉन्टल सेंटर लाईन काढा. कशी काढते बघा, लॉंग डॅश स्मॉल डॅश. त्यानंतर एक उभी रेषा काढा. वरच्या बाजूला डिस्टन्स घ्या 6 मिलीमीटर, खाली घ्या 6 मिलीमीटर. नंतर इथे डिस्टन्स घ्या 15 मिलीमीटर. त्याला माप देतो मी. इथून वरती घ्या 10 मिलीमीटर, 10 म्हणजे 10 मिलीमीटर. ही उभी रेषा एक समलंब चौकोन किंवा ट्रॅपेझियम काढायचं आहे. त्यानंतर या पॉइंट पासून या लाईनवर किती अंतर घ्यावं लागेल तर 20 मिलीमीटर अंतर घ्या आणि तिथून एक उभी रेषा काढा. ते 20 घ्या 15 घ्या तरी काही फरक पडत नाही. तर 20 मिलीमीटर लाईनवर एक लाईन ड्रॉ केली आणि मग इथून 6 मिलीमीटर त्रिज्येचं एक वर्तुळ काढायचं आहे आणि मग 10 मिलीमीटर त्रिज्येचं वर्तुळ. हा काय आहे? हा जो आहे हा थर्ड अँगल प्रोजेक्शन सिस्टीमचा सिम्बॉल आहे. तर अशा पद्धतीने दिलेल्या ऑब्जेक्टचा फ्रंट व्ह्यू, टॉप व्ह्यू आणि लेफ्ट हँड साइड व्ह्यू थर्ड अँगल प्रोजेक्शन सिस्टीम मध्ये कशा पद्धतीने काढतात मी हे या ठिकाणी तुम्हाला समजवण्याचा प्रयत्न केलेला आहे. ते पाहून तुम्ही त्याप्रमाणे ड्रॉ करण्याचा प्रयत्न करा. धन्यवाद.